आपण स्टॅटिस्टिक्स बद्दल बघणार आहोत. कन्सिडर करा एका गावात बद्दल आपल्याला स्टडी करायची आहे, म्हणजे किती एज्युकेटेड आहेत किंवा नॉन एज्युकेटेड, एज्युकेशन नसलेले किती आहेत असं बघायचं आहे. तर जनरली आपण समजा लोकसंख्या खूप मोठी आहे तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो, समजा गाव म्हणण्यापेक्षा शहर म्हणूया. लक्षात आहे. आपण काय करणार आहे ते संपूर्ण आपल्याला पॉसिबल नाही आहे. मग काही ठिकाणी आपण काय करणार आहे, सॅम्पल म्हणजे कुठे किती बाबा एखाद्या एरियामध्ये किती एज्युकेटेड आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरून आपण एखादं कन्क्लुजन काढू शकतो. हे ऍक्च्युली एज्युकेटेडसाठी नाही आहे ना, तर वेगळ्यासाठी आपण वापरू शकतो. समजा एखादी जमिनीचं आपल्याला काय करायचं आहे, सर्वेक्षण करायचं आहे, सुपीक आहे का नॉपीक आहे. मग प्रत्येक जमिनीच्या ठिकाणी आपण जाऊ बघू शकत नाही. तर काही लोकांच्या जमिनी आपण काय करणार आहे, बघणार आहे आणि त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढणार आहे की बाबा म्हणजे त्याला आपण सॅम्पल म्हणणार आहे. काही ठिकाणची आपण सॅम्पल घेणार आहोत आणि त्याच्यावरून ठरवणार की त्याची बाबा तिथे किती लाईकवर किंवा सुपीक आहे का नापीक आहे, अशा प्रकारचं आपण काय करू शकतो, कन्क्लुजन त्याच्यावरून काढू शकतो. त्याला आपण सॅम्पल म्हणतो. आणि जेव्हा आपण काय करतो समजा मोठ्या ठिकाणी प्रत्येक जमीन आपल्याला फाइंड म्हणजे त्याचं काय सुपीक आहे नापीक आहे फाइंड आउट करणं कठीण असतं, त्यावेळी सॅम्पल घेतले जातात आणि त्याच्यावरनं कन्क्लुजन काढलं जातं. त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणणार आहे, स्टॅटिस्टिक्स म्हणणार. लक्षात आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर दोन प्रकारचे डेटा असतात, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. समजा एखाद्या शाळेमध्ये किती मुली आहेत आणि किती मुलगे आहेत हे आपल्याला शोधायचं. तर शाळेमध्ये जाऊन आपण काय करणार, ते काउंट करणार किती मुले आहेत किती जण. हे एक मेथड झाली. दुसरी काय करू शकतो, समजा शाळेकडे रेकॉर्ड अवेलेबल्स असतात. मग आपण काय करणार आहे, शाळेच्या म्हणजे क्लार्ककडे जाणार आहे, त्याला सांगणार की मला किती मुले आहेत किती मुलगे आहेत ते दे. आपण इथे काउंट करत नाही. पहिल्या याच्यामध्ये उदाहरणामध्ये आपण काय केलं, समजा की आपण प्रत्येक वर्गामध्ये जाऊन बघतो किती मुले आहेत किती मुलगे आहेत. मग अशा प्रकारच्या डेटाला आपण काय म्हणतो, प्रायमरी डेटा म्हणतो. लक्षात. दुसऱ्या प्रकारचा डेटा आपण डायरेक्ट क्लार्ककडे गेलो आणि त्याला विचारलं तुमच्या शाळेमध्ये किती मुली आहेत आणि किती मुलगे आहेत ते सांगा. अशा प्रकारच्या डेटाला म्हणजे आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी डेटा म्हणणार आहे. त्याच्या आधी जास्त टाइम आपल्याला द्यावा लागत नाही, पण प्रायमरी डेटा कलेक्ट करण्यासाठी आपल्याला जास्त टाइम काय करावा लागतो, द्यावा लागतो. उदाहरणार्थ फॉरेस्ट, समजा एखादं जंगल आहे त्याच्यामध्ये किती प्रकारची झाडं आहेत कुठली झाडं आहेत हे आपल्याला फाइंड आउट. तर प्रत्येक झाड तिथे जाऊन आपण काय करणार आहे ते बघणार आहोत कुठल्या प्रकारचं झाड आहे. मग अशा प्रकारची असणार त्याला आपण प्रायमरी डेटा म्हणणार आहे. पण जनरली काय होतं बघा, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जनरली काय असते ही माहिती अवेलेबल असते. आपण डायरेक्टली फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गेलो आणि प्रत्येक बद्दल त्याला विचारलं तर तशा प्रकारचा जो डेटा असतो त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी डेटा म्हणतो. क्लिअर समजलं, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. नंतर नेक्स्ट रॉ डेटा. रॉ डेटा म्हणजे का, तर एक उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. 10 विद्यार्थ्यांचे मॅथ्समध्ये पडलेले मार्क्स तुम्हाला दाखवले. त्याला आपण पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये नाही अरेंज नाही केलेलं आहे. लक्षात आहे. रॉ म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला मार्क्स दाखवलेले आहेत किंवा समजा 10 दिले 1000 विद्यार्थ्यांचे मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे, रॉ डेटा म्हणणार. अशा प्रकारचे मार्क्स तुम्हाला 10 स्टुडंटचे आहेत ते 1000 विद्यार्थ्यांचे दिलेले आहेत. अशा प्रकारच्या डेटाला आपण काय म्हणतो, समजा रॉ डेटा म्हणतो. क्लिअर. रेंज म्हणजे का, द डिफरन्स बिटवीन द हायेस्ट अँड लोएस्ट व्हॅल्यू इन द डेटा इज कॉल्ड द रेंज ऑफ द डेटा. म्हणजे काय झालं, समजा एखाद्याला मार्क्स कमीत कमी मार्क्स किती पडले 15, जास्तीत जास्त मॅथ्समध्ये मार्क्स किती पडले 100. तर 100 मायनस कमीत कमी मार्क्स त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, रेंज म्हणणार. क्लिअर. ओके. तर नंतर बघा मी काय दिले बघा, मार्क्स दिलेले आहेत म्हणजे बाय 30 विद्यार्थ्यांचे काय दिले, 9वीतल्या विद्यार्थ्यांचे मॅथ्स मधले मार्क्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर जनरली आपण काय केलं, हे आपण रॉ डेटा आहे आपल्याकडे. मी काय करतो, प्रत्येक म्हणजे 10ला किती मार्क्स पडले, 10 मार्क्स किती विद्यार्थ्यांना पडले, 20 मार्क्स किती विद्यार्थ्यांना पडले, मध्ये कुठली नाही आहे बघा, डायरेक्ट 36 आहे. मग असे किती विद्यार्थ्यांना पडले, नंबर ऑफ स्टुडंट, याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणणार आहे. 10 मार्क्स त्याची फ्रिक्वेन्सी एक आहे, 20ची एक आहे, 36 3 जणांना पडलेलं आहे. हे आपण काय केलं सांगा, ते पर्टिक्युलर याच्यामध्ये ऍडिंग म्हणजे इथे मला आता प्रत्येक बघायची गरज नाही की 10 मार्क्स किती जणांना पडले, शोधत इथे बसायची गरज आहे का नाही. आपण एक त्याचं काय बनवलेलं आहे, टेबल बनवलेलं आहे. प्रत्येक मार्क्स किती विद्यार्थ्यांना पडले त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्रिक्वेन्सी म्हणणार आहे. नंबर ऑफ स्टुडंट हु हॅव ऑब्टेन्ड अ सर्टन नंबर ऑफ मार्क्स इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ दोज मार्क्स. इन द अबोव डाटा 4 स्टुडंट गॉट 70. इथे काय लिहिलं बघा, 4 विद्यार्थ्यांना 70 मार्क्स पडलेले आहेत. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय सांगा, 70 मार्क्सची 4
4 आहे. क्लिअर समजलं? ओके. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, इथे मी तुम्हाला काय दिलं बघा, 100 झाड आहेत आणि ते 100 स्कूलमध्ये काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. तर आपल्याला ते प्लांट म्हणजे त्याची रेकॉर्ड आपण इथे ठेवलेलं आहे बघा, एक्झाम्पल ऑफ डेटाकडे. म्हणजे आपण काय केलं, अशा प्रकारचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. पण हेच जर आपण शोधत बसलो 31 किती वेळा आहे, 40 किती वेळा आहे, कुठल्या शाळेमध्ये कुठलं हे केलं आहे, लक्षात आहे ना. मग ते आपल्याला काय करायचं, म्हणजे आपण काय केलं, झाडं लावलेली आहेत त्याच्यापैकी किती जगली हे आपल्याला फाइंड आउट करायचं. 100 झाडं दिलेली 100 पुन्हा, लक्षात आहे. मग ते प्रत्येक बघणं काय असतं, कठीण असतं. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, तर अशा प्रकारे मांडणार आहे. मी काय केलं बघा, आपण रेंज काढली, मिनिमम किती आहे, 20 आहे. हा, 20 ते 30 आपण कन्सिडर केली. मी ते काय केलं सांगा, 20 ते 29, 30 ते 39, 40 ते 39. याच्यामध्ये किती आहेत, 20 ते 29 मध्ये किती आहेत, 30 ते 39 मध्ये किती आहेत, हे मी फाइंड आउट केलं. आणि याच्यामध्ये तुम्ही मागे 8वी मध्ये पण बघितलं, 7वी मध्ये पण थोडं बघितलं. आपण काय करतो बघा, एक चार्ट म्हणजे एक हे केलं, लाईन, व्हर्टिकल लाईन, दुसरी, तिसरी, चौथी झाली की 5वी साठी आपण असा वापरतो. ओके. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. आणि मार्क्स, टॅली मार्क्स, म्हणजे किती जण आहेत हे आपण इथे काय केलेलं, टॅली मार्क्स साठी केलेलं आहे. आणि हे आपलं काय झालं, रेंज मध्ये आपण दिलं 20 ते 30. अशा प्रकारे तुम्ही टेबल वगैरे बनवले की ते फाइंड आउट करणं आपल्याला काय होणार आहे, सोपं होणार आहे. नंतर to represent a large amount of data we condense it into group. मग मी सांगितलं ग्रुपमध्ये आपण केलंय बघा, 20 ते 39, 29, 30 ते 39. नंतर लास्ट नंबर ऑफ अ क्लास इज कॉल्ड लोअर क्लास लिमिट अँड ग्रेटेस्ट नंबर लिस्ट नंबर काय असतो, लोअर क्लास असतो. आणि ग्रेटेस्ट नंबर इज कॉल्ड अप्पर क्लास. म्हणजे 20 ते 29 मध्ये 20 हा लोअर झाला, 29 हा काय झाला, अप्पर क्लास लिमिट. द डिफरन्स बिटवीन द लोअर क्लास अँड अप्पर क्लास लिमिट इज क्लास इंटरवल. म्हणजे क्लास लिमिटचे जे काय आहे त्याला आपण काय म्हणणार, इंटरवल म्हणणार. आता 20 ते 29 मध्ये याच्यामध्ये काय डिफरन्स काढला तर त्याचा जो डिफरन्स आहे तो आपला काय असणार आहे सांगा, 9 हा त्याचा काढला, इंटरवल झाला. नंतर मिड पॉईंट ऑफ क्लास आपण कसा काढणार, तर त्याच्यासाठी काय करायचं, अप्पर क्लास लिमिट काढायचं आणि लोअर क्लास ऍड करायचं, डिवायडेड बाय 2 करायचं. त्याला आपण काय म्हणतो सांगा, क्लास मार्क म्हणतो. लक्षात आहे. क्लास इंटरवलला क्लास विथ पण म्हटलं जातं आणि क्लास साईज पण म्हटलं जातं. ओके. एवढंच आपण काय करायचंय, बघायचं. काही उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा, ते आपण बघूया. तर प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये दिले बघा, फ्रॉम क्लास इंटरवल 20 to 25 राईट द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास. हे तुम्हाला इझी जमेल. 20, 25 आहे बघा. फाइंड द क्लास मार्क ऑफ द क्लास 30 to 40, 35 टू काय दिलं आपल्याला, 40 दिलेला आहे. मग क्लास मार्क्स साठी आपण बघितलं बघा कसं काढायचं, 40 प्लस 35 डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे आपला आन्सर येणार आहे 37.5 येणार आहे. नंतर इफ द क्लास मार्क इज 10 अँड क्लास विथ इज 6 देन फाइंड द क्लास. हे आपल्याला काय करावं, मार्क्स मिळालेलं आहे. मार्क्स मधनं आपल्याला विथ किती आहे, 6 आहे. त्याच्या अगोदर 3 आणि त्याच्यानंतर 3, म्हणजे 10 मायनस 3 आणि 10 प्लस 3, म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, क्लास मिळणार. हे तर तुम्ही इझिली काढू शकाल. फ्रिक्वेन्सी किती काउंट करून लिहायचं आहे फक्त. लक्षात. नंतर इथे बघा प्लांटेशन साठी काय सांगितलं आपल्याला, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. म्हणजे अशा प्रकारचे डिस्ट्रीब्युशन टेबल तुम्हाला हे करायचं आहे. त्याच्यामध्ये काय केलं, 50 डेसिमल प्लेसेस गिवन 0 फ्रॉम दी सिंपल प्रिपेअर ऑन ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ डिजिट अपीरिंग आफ्टर द डेसिमल. हे आपल्याला अनग्रुप करायचं. ग्रुप म्हणजे 1, 4 असे आपल्याला काय करायचं, अनग्रुप करायचं आहे. क्लिअर. ओके. नंतर इन द टेबल गिवन 0 क्लास मार्क फ्रिक्वेन्सी गिवन. हे एक्सक्लुसिव्ह मी तुम्हाला अजून नाही शिकवलं, त्यामुळे एक्सक्लुसिव्ह करू नका तुम्ही. आपण फक्त काय बघणार आहे, इन्क्लुसिव्ह बघणार आहोत. ओके. त्याचं पण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्ही काय करायचं, गिवन 0 क्लास मार्क फ्रिक्वेन्सी गिवन कन्सिडर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. लक्षात आहे. त्याच्यापासून तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हे नाही ते सोडा, हे मी तुम्हाला घेतो. ओके. नंतर हे तुम्ही करू शकाल, 0 to 5 मध्ये किती वगैरे आहेत ते, हे पण करू शकाल तुम्ही, हे पण करू शकाल. लक्षात. हे तुम्ही सोडवा. फक्त हे मी तुम्हाला उद्या काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. क्लिअर. फ्रिक्वेन्सी. आणि हे तुम्ही बहुतेक 8वी 9वी पण 8वी मध्ये पण झालेलं तुमचं बहुतेक 7वी 8वीला. तर हे मी तुमचं जे तुम्हाला जे शिकवतोय ते मी 7वीतल्या मुलांना दिलेलं, तुमचं तुम्ही शिका म्हणून.
त्याने पण चांगले व्हिडिओ बनवून मला काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे.